यानंतर आपण थेट अक्कलकोटमध्ये जाऊयात। राज ठाकरे हे स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटमध्ये पोहोचलेले आहेत। सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत राज ठाकरे। आज सकाळीच त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर आता स्वामी समर्थांचं दर्शन घेण्यासाठी ते अक्कलकोट इथल्या मठामध्ये पोहोचलेले आहेत। राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांचं मनसेच्या वतीने रणशिंग फुंकलेलं आहे। 225 ते 250 जागा आपण लढवणार असल्याचं जाहीर केल्यानंतर त्यांनी 2 उमेदवारही घोषित केले। पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे, तर शिवडीतून बाळा नांदगावकर यांना उमेदवारी घोषित केलेली आहे। त्यामुळे मनसे आता विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जय्यत तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। विविध ठिकाणी राज ठाकरे दौरे करतायत। सध्या राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे। सध्या ते सोलापूरमध्ये आहेत। कालपासूनच या दौऱ्याची सुरुवात झाली आहे। सोलापूरमध्ये आज पत्रकार परिषद घेताना अनेक मुद्द्यांवर राज ठाकरे यांनी भाष्य केलंय। राजकारण, आरक्षण हे 2 मुद्दे आजच्या पत्रकार परिषदेच्या केंद्रस्थानी होते। आफताब शेख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। आफताब, स्वामी समर्थांचं दर्शन राज ठाकरेंनी घेतलंय, पुढचा दौरा कसा असेल, काय अपडेट्स? प्रज्ञा, जसं तुम्ही म्हणालात की राज ठाकरे यांनी विधानसभेचं रणशिंग फुंकलेलं आहे आणि त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात जी ती सोलापूरपासून होतीये आणि सोलापूर नंतर आज एका काळामध्ये मराठवाड्याचा दौरा जे राज ठाकरे आजपासून सुरू करतायत। आज सोलापूर दौरा झाल्यानंतर तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देखील राज ठाकरे जाणार आहेत आणि आज खरं श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आहे आणि त्यामुळं मंदिरांमध्ये जाऊन दर्शन देखील राज ठाकरे घेत आहेत। खरं तर 2 उमेदवार राज ठाकरे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती पहिल्या फेरीत जाहीर केलेले आहेत। पहिल्या याच्यामध्ये शिवडीमधून बाळा नांदगावकर तर दुसरीकडे पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर या दोनही उमेदवारांना घेऊन आता राज ठाकरे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये दाखल झालेले आहेत आणि आरती जी आहे ती राज ठाकरे यांच्या हस्ते या मंदिरामध्ये पार पडते आणि यानंतर आई तुळजाभवानीचं दर्शन घेण्यासाठी देखील राज ठाकरे जाणार आहेत। आणि जसं मी म्हणालो की सोलापूरच्या आज बैठका ज्या आहेत ते जवळपास 4 मतदारसंघाच्या बैठका सोलापूरमध्ये राज ठाकरे यांनी घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर उद्या ज्या आहेत धाराशिवमध्ये देखील अशाच पद्धतीनं बैठका होणार आहेत आणि या बैठकाच्या माध्यमातून राज्यामध्ये एकूण किती जागा लढवता येऊ शकतात अशा पद्धतीचं आखणी जी आहे ती राज ठाकरे करतायत। खरं तर मराठवाड्याचं जे वातावरण सध्या झालेलं आहे, आरक्षणावरनं मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये वातावरण थापलेलं असताना आज पत्रकार परिषदेमध्ये आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावरती देखील राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यानंतर या सगळ्या संपूर्ण मराठवाडा दौऱ्याच्या माध्यमातून विधानसभेची एक बांधणी, पक्ष संघटनेची बांधणी जी आहे ती राज ठाकरे करतायत। सध्या राज ठाकरे अक्कलकोटमध्ये दाखल झालेत आणि श्री स्वामी समर्थांचा आशीर्वाद जे आहे राज ठाकरे घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। ठीक आहे आफताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। सर एक फोटो सर एक फोटो साइड क्या सगळ्या भेटतं साइड सर कॅमेरामॅन साइड अरे मोबाईल बाजूला कोण आहे सिक्युरिटी अरे सिक्युरिटी आडवी नाही जरा सिक्युरिटी अरे मध्ये येऊ नको, करतो चला फोटो सर एक फोटो सर एक सिक्युरिटी थांब नाही मोबाईल मध्ये काढा मध्ये भेटून मला जरा पुढे प्लीज मोबाईल मधला फोन मला 2 मिनिट अरे सिक्युरिटी मोबाईल पण मागे गेला हां लाईव्ह चालू आहे। काय
चल